नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशी हरभऱ्याच्या डाळीची चटणी. तुम्ही बघू शकता मस्तपैकी कढईमध्ये आपली चटणी फ्राय होत आहे आणि ती झणझणीत आणि चमचमीत झालेली आहे. तर ही चटणी आपण कशी बनवलेली आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि तुम्ही आज काहीतरी नवीन रेसिपी शिकणार आहात. तर चला व्हिडिओ पूर्ण बघूया. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण घेतलेले आहेत इन्ग्रेडियंट्समध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण जिरे घेतलेले आहेत, हळद घेतलेली आहे, त्यानंतर आपण घेतलेलं आहे कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे. फटाफट होणारी डिश आहे, जास्त काही वेळ लागत नाही. मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी तुम्ही टिफिनला करू शकतात, लंचसाठी करू शकतात आणि ही चटणी तुम्ही मस्तपैकी प्रिझर्व करून पण ठेवू शकतात. इकडे घेतलेली आहे आपण 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ आपल्याला काही करायचं नाही, फक्त अर्ध्या तासासाठी भिजत घालायची आणि ती चांगली भिजल्यावरती आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स काय करायचे आहेत, मिक्सर ग्राइंडरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, ग्राइंड करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आईने मिक्सर ग्राइंडरमधून तर इकडे तुम्ही बघू शकता थोडीशी आपल्याला इकडे साबूत हरभऱ्याची डाळ दिसते, ज्याने आपल्याला क्रंच भेटेल आणि जो आपण मसाले घेतलेले ते पण आपण इथे बारीक करून घेतलेले आहेत. मस्त असा कलर आलेला आहे चटणीला. इकडे कढईमध्ये सुरुवात केलेली आहे आपण 2 चमचे तेलामध्ये आपण राई ॲड केलेली आहे आणि कोणाकोणाला ही हरभऱ्याची डाळीची चटणी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. तर चपातीबरोबर भाकरीबरोबर बेस्ट ऑप्शन आहे. इकडे आपण टाकलेला आहे कढीपत्ता चांगला फ्राय करून घ्यायचा. मस्त असा कढीपत्त्याचा सुगंध येणारा यायला आणि फटाफट होणारी डिश आहे, जास्त काही वेळ लागत नाही आणि बोलू शकतात की काहीतरी डिफरंट आहे ही चटणी. हरभऱ्याच्या डाळीची चटणी वेगळी आहे. आणि इकडे आपण ॲड केलेला आहे कांदा जो चॉप केलेला आहे आपण चांगला. आता ह्याला फक्त एकच थेरी वापरायची, आपण हा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त ती आपण जी मिक्सर ग्राइंडरमधून केलेली चटणी हरभऱ्याच्या डाळीची प्लस आपले जे मसाले आहेत, हिरवा मसाला असो, हिरवी मिरची असो, लसूण असो आणि अदर जे इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले कोथिंबीर आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. फक्त ती फ्राय करून घ्यायचे मसाले. तर आता कांदा आपल्याला चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि हेच पाहत असताना मुंबई कराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की हे फ्री आहे. प्लीज सपोर्ट करा मुंबई कराई चॅनलला. इकडे आपण ॲड केलेलं आहे हळदीने कलर येणार आहे आपला चटणीला. तर इकडे आपण हळद ॲड केलेली आहे मस्तपैकी. आता चांगला फ्राय करून घ्यायची ही डिश. कांदा चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे. कांदा हळूहळू फ्राय होत आहे. त्याच्यामध्ये आपण मीठही टाकलेलं आहे. आता आम्ही 2 मिनिटांनंतर हे तुम्हाला दृश्य दाखवतो आहे. फ्राय झालेला आहे, चांगला ब्राऊन झालेला आहे कांदा, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपलं फक्त ती चटणी टाकायची जी आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण ग्राइंड करून घेतलेली आहे. मस्त असा कलर झालेला आहे, हिरवा कलर सुटलेला आहे त्या चटणीला. आता जे आपली कढईतले इन्ग्रेडियंट्स होते ते आपण या ग्राइंड केलेल्या चटणीबरोबर मिक्स करून घेणार आहोत आणि फटाफटमध्ये फक्त 5 मिनटं ही चटणी फ्राय करून घ्यायची. 10 मिनटाची ही डिश आहे आणि ही डिश एकदम सोपी आहे. तर जे कोणी आपले न्यू कमर्स असतील, जे मुलं आपल्या घरापासून लांब राहत असतील किंवा मुली आपल्या घरापासून लांब राहत असतील, हॉस्टेलवर राहत असतील किंवा कोणी PG राहत असेल, तर त्यांनी अशा प्रकारे नक्की करून बघा आणि फटाफट होणारी डिश आहे, जास्त काही वेळ लागत नाही. तुम्ही ब्रेडबरोबर खाऊ शकतात, पावाबरोबर खाऊ शकतात, चपातीबरोबर खाऊ शकतात. तर हे बघा मस्तपैकी 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली चटणी जी आहे चांगली फ्राय झालेली आहे हरभऱ्याच्या डाळीची. आणि इकडे आपण ॲड केलेलं आहे कोथिंबीर मस्तपैकी गार्निश करून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण एका डिशमध्ये साईडला काढून घेऊया. तर बघा मस्त असा कलर आलेला आहे. मला तर फार पाणी सुटलेलं आहे तोंडाला. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे ही चटणी करून बघा. भरपूर छान सुगंध सुटलेला आहे. आता आपल्याला एका डिशमधून काढून घ्यायची. हे बघा, ही आपण साईड डिशमध्ये काढून घेतलेली आहे. कलर हरभऱ्याचा जे आपण साबूत थोडेसे दाणे ठेवलेले ते पण दिसत आहेत आणि चटणी ती बारीक झालेली, हरभऱ्याचे जे कण आहेत ते बारीक झालेले आहेत. मस्तपैकी कांदा आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे, त्याच्यावरती आपण कढीपत्ता टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी. भरपूर सुंदर झालेली आहे रेसिपी. मला तर फार भूक लागलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की ही रेसिपी करून बघा. भरपूर सुगंध छान सुटलेला आहे आणि टेस्टही तेवढीच छान आहे. तर भाकरीबरोबर चपातीसाठी एक लंच आणि ब्रेकफास्टसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतं. तर नक्की अशा प्रकारे तुम्ही ही डिश करून बघा.
तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.